नमस्कार मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण जे मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण आहे, जे ऑनलाईन जे होतं इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड या ॲपवरती किंवा वेब पोर्टलवर जे आपण प्रशिक्षण पूर्ण केलं आहे, त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते कशाप्रकारे या ठिकाणी जनरेट करायचं, त्याच्या संदर्भात काय काय सेटिंग किंवा काय महत्त्वाची माहिती अपडेट करायची, त्या संदर्भातली या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार. यासाठी आपल्याला काय करायचं, आपले कोणते ॲप इन्फोसिस स्प्रिंग बोर्डचं ॲप किंवा पोर्टल वेब पोर्टल किंवा वेबसाईटवर आलं तर या ठिकाणी काय करायचं, गुगलमध्ये जायचं आणि आपल्याला या ठिकाणी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड अशा प्रकारे आपणास टाईप करायचं. आता अशा प्रकारे टाईप केल्यानंतर एक नंबरलाच आपल्यासमोर लॉग इन इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड जे येतं त्याच्यावरती आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी राईट साईडला लॉग इनचं आपल्यासमोर येत आहे. लॉग इनचे जे पेज आहे ते लॉग इनचं पेज येते किंवा इथं खाली गेट स्टार्टेड जरी केलं तरी चालतं. या ठिकाणी आपण लॉग इनवरती क्लिक करूया. आता अशा प्रकारे लॉग इनवर केल्यानंतर आपला जो काही लॉग इन आय डी आणि पासवर्ड असेल तो टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी मी लॉग इन विथ गुगल अशा प्रकारे करणार आहे. तर आपण जो पासवर्ड आपल्याकडे असेल, जशा प्रकारे आपण लॉग इन केला असेल त्यानुसार आपण आता या ठिकाणी मी लॉग इन विथ गुगलवर करणार आहे. तर अशा प्रकारे आपण लॉग इन केल्यानंतर ज्यावेळेस वेबसाईटमध्ये येतो इन्फोसिस स्प्रिंग बोर्डच्या, तर या ठिकाणी आपल्यासमोर अशा प्रकारचा काही समोर इंटरफेस येतो. तर या ठिकाणी राईट साईडला जो एक सर्कल दिसतोय प्रोफाईलचा, त्या प्रोफाईलवर गेल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपलं जे काही नाव वगैरे असेल किंवा समथिंग जी काही माहिती असेल आपली, ती माहिती सर्व काही दिसणार आहे. आता या ठिकाणी आपली ही जी माहिती आहे, ही माहिती आपणास 100% पूर्ण करायची, म्हणजे सर्व माहिती भरली. यासाठी हे जे बाजू राईट साईडला जे पेन्सिलचं सिम्बॉल दिसतं याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जी आपली या ठिकाणी पाहू शकतो आपण एडिट प्रोफाईल आहे. एडिट प्रोफाईलवर गेल्यानंतर आपलं नाव असेल, माहिती जी काय आहे ती सर्व शाळेची माहिती, शाळेचं नाव, ॲफिलिएशन बोर्ड, कोणत्या वर्गात शिकवतो आपण, मोबाईल नंबर, अशा प्रकारे सर्व माहिती अपडेट करायची आणि शेवटी या ठिकाणी डनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आपण आपण आपलं प्रोफाईल 100% ज्यावेळेस पूर्ण होईल त्यानंतर आपणास जो सर्च बार या ठिकाणी दिसतोय राईट साईडने तिसरा किंवा इथे दिसतो त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लँग्वेज आपल्याला या ठिकाणी इंग्रजी ठेवायची आहे. या ठिकाणी आपण मिपा असं सर्च करणार आहोत. ज्यावेळेस मिपा असं आपण सर्च करतोय तर या ठिकाणी आपल्याकडे समोर वेगवेगळे ऑप्शन्स येत आहेत. तर ते वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये आपण काय करणार आहोत, तर मिपा औरंगाबाद हे 3 नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहोत. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की आपण जे काय आत्तापर्यंत कोर्स पूर्ण केलेत ते कोर्स या ठिकाणी दाखवते. परंतु यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी जे लेफ्ट साईडला जे आहे, लेफ्ट साईडला या पाहू शकतो आपण पूर्वचाचणीच्या वरती एक फिल्टरचे सिम्बॉल दिसतं. ते फिल्टरच्या सिम्बॉलवर गेल्यानंतर आपण पाहू शकतो आपले जे काही कोर्स आहेत ते दिसत आहेत. परंतु या ठिकाणी आता आपला कोर्स पूर्ण झालेला आहे. तर आपला प्रोग्राममध्ये जायचं आहे आपल्याला. तर प्रोग्राममध्ये जर जायचं असेल तर या ठिकाणी पाहू शकतो आपले जे काही प्रोग्राममध्ये आपण पूर्ण केलेले आहेत ते पूर्ण केलेले दिसत आहेत. तर या ठिकाणी आपण पुन्हा या ठिकाणी फिल्टरवर या सिम्बॉलवर जाणार आणि कोर्सचं जे चेकबॉक्स होता आपला तो आपण या ठिकाणी काढणार आहोत आणि फक्त या ठिकाणी प्रोग्राम यावरतीच ठेवल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप सारे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. कुठेही इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर अशा प्रकारचं एक वेगळं पेज दिसेल किंवा इंटरफेस दिसेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिपा स्टार्स हेडमास्टर ट्रेनिंग किंवा मिपा छत्रपती संभाजीनगर मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम यावरती आपणास या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता यावरती ज्यावेळेस क्लिक करतो तर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. यामध्ये आपण पाहू शकतो की लर्निंग प्रोग्रेस दाखवत आहे. या ठिकाणी वॉयलेट कलर किंवा पर्पल कलर म्हणू शकतो किंवा जांभळ्या कलरची जी आहे लाईन ती पूर्ण झालेली. यामध्ये लर्निंग प्रोग्रेस आपली आणि स्टेटसमध्ये ज्यावेळेस कंप्लीट दाखवेल आपल्याला, त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो ऑलरेडी माझं कंप्लीट झालं आणि जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट मी ऑलरेडी जनरेट केलेलं ते म्हणून दिसत नाही. तर आपण इथे समोर राईट साईडला खाली जे काही आयचं सिम्बॉल दिसतंय आणि डाउनलोडचं ऑप्शन त्याच्याऐवजी जनरेट सर्टिफिकेट असेल, आपण जनरेट सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे सर्टिफिकेट ते जनरेट होणार आहे. ते जवळपास 1 मिनिटाच्या आतमध्ये सर्टिफिकेट या ठिकाणी जनरेट होतं. त्यानंतर आपण या ठिकाणी ते सर्टिफिकेट डाउनलोडही करू शकतो किंवा अशा प्रकारे आपण जे काही सर्टिफिकेट ते या ठिकाणी पाहू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण मुख्याध्यापक सक्षमीकरण जे सक्षमीकरण प्रशिक्षण आहे ते पूर्ण झाल्यानंतर
त्या ठिकाणी आपण आपलं सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं याबद्दलची माहिती पाहिली. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.